तुम्हाला विसरायचं होतं तुमच्यातलं परकपण पाहून, तुम्हाला विसरायचं होतं तुमच्यातलं परकपण पाहून, पण विसरून गेलो तुमच्या आपुलकीमधलं आपलंपण पाहून, तुमच्या आपुलकीमधलं आपलंपण पाहून. स्वागतम सुस्वागतम. गुड मॉर्निंग. मी डॉक्टर अतुल जैन, माजी विद्यार्थी 1994 बॅच. आणि मी डॉक्टर अंजली कुलकर्णी, माजी विद्यार्थी 1999 बॅच. रेमिनिसन्स, मेमरीज रियुनाइटेड, द ग्रँड ॲल्युमिनाय मीट 2024 या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत. 10 दिशांनी गुणीजन आले, 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम. आपणा सर्वांना आमचा मानाचा मुजरा. हा भूतपूर्व सोहळा ज्यांच्यामुळे शक्य झाला असे आमचे लाडके मार्गदर्शक शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव चे अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर गंगासागरे सर, तसेच उपस्थित आमचे सर्व गुरुजन डॉक्टर TY स्वामी सर, डॉक्टर नापा देशपांडे सर, डॉक्टर वायकोस सर, डॉक्टर मोमीन मॅडम आणि डॉक्टर NB स्वामी सर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आपल्या गुरुजनांसाठी. आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपल्या कॉलेजचे सध्याचे डीन डॉक्टर गंगासागरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय पद ग्रहण करावं. त्याचसोबत आदरणीय TY स्वामी सर, वायकोस सर, देशपांडे सर, मोमीन मॅडम, NB स्वामी सर, या सर्वांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मंचावरती आपलं स्थान ग्रहण करावं. परत एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आपल्या सर्व गुरुजनांसाठी. रुचिर दीप्तिकरं शुभदीपकं सकललोकसुखाकरमुज्ज्वलं तिमिरजालहरं प्रखरं सदा किल धरामि सुमंगलममुदा. अतुल सरांनी श्लोक तर छान म्हटला, पण सर तुम्ही बहुधा विसरताय की तुम्ही आता विद्यार्थी नाही तर तुम्ही प्राध्यापक झालाय. आणि श्लोक पाठ करताना फर्स्ट इयरला आपल्या सगळ्यांचीच बहुधा जी तारांबळ उडायची ती कार्यक्रमाच्या सुरुवातीला तरी ती आठवण नकोय असं वाटतंय. अरे अंजली, तुला माहिती आहे आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती यामध्ये किती साधर्म्य आहे. दे गो बाय हँड इन हँड. सो कार्यक्रमाची परंपरा आपण दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी स्तवनाने सुरुवात करणार आहोत. चला तर मग कार्यक्रमाच्या मंगलमय सुरुवातीसाठी सगळ्या मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी पूजनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. स्वप्नाली दीप ज्योति परम ज्योति, दीप ज्योतिर्जनार्दनः, दीपो हरतु मे पापं, दीप ज्योतिर्नमोस्तुते, दीप ज्योतिर्नमोस्तुते. शंखं चक्रं जलोकां ददतमृतं घटं चारुदूर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यं शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं
निखिल गदवन् प्रौढदावाग्निलीलम् नमामि धन्वन्तरिमादिदेवं सुरासुरै वन्दितपारिपद्मं लोके जरारुभयमृत्युनाशनं धातारमीशं विविधौषधीनां धातारमीशं विविधौषधीनाम्। ओम धन्वंतराय नमः। सर्व मान्यवरांना मी परत मंचावर स्थान ग्रहण करण्यास विनंती करतो। हो ना, ये जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून। मागे थोडी शांतता। जसे आपल्या जीवनाची सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, तसेच कुठल्याही कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून। तर चला आता कार्यक्रमाला पुढे नेऊया। अंजली, तुझी बॅच 99 ना? मला सांग, तुम्ही किती वेळा भेटलाय, किती वेळा जीटी झाली आहे तुमची? आमच्या पूर्ण बॅचची जीटी 3-4 वेळा झाली असेल आणि बाकी आम्ही तर नेहमी भेटतच असतो। पण काय विचारताय सर? अरे वा। आणि व्हॉट अबाउट यू? आमचं बोलशील तर आमची जीटी अशी एकदाही नाही झाली, पण आम्ही मित्र भेटत असतो, अधूनमधून नेहमीच भेटतो। पण यात नाराज व्हायचं काहीच कारण नाहीये सर, कारण मी तुम्हाला सांगू का, कॉलेज किंवा स्कूल रियुनियन हा बिगेस्ट स्कॅम आहे। म्हणजे ॲक्च्युली खरं तर कोणीच कोणाला तसं फार मिस करत नसतं, फक्त सगळे बघायला येतात की वेदर यू हॅव मेड इट इन लाईफ ऑर नॉट। म्हणजे तुला म्हणायचंय ती सध्या काय करते किंवा तो सध्या काय करतो हे जाणून घेण्यासाठी जीटी ते प्रत्येकाने बघावं। पण एवढं म्हणता येईल की ट्रू फ्रेंड्स नेव्हर पार्ट, मे बी इन डिस्टन्स बट नॉट इन हार्ट्स। तर असं आहे मित्रांनो, ही जी ग्रँड ॲल्युमिनाय मीट आहे, हे जे गेट टुगेदर आहे, ह्या करण्यामागे हाच उद्देश आहे की बऱ्याच वेळा इच्छा असून देखील आपण एकत्र येऊ नाही शकत। त्यामुळे हे एक आगळं वेगळं संस्मरणीय आणि अभूतपूर्व जीटी गेट टुगेदर आपण करतो आहोत। अगदी खरं आहे। आणि आजच्या या गेट टुगेदरमध्ये तुम्हाला सगळ्यांना आम्ही हा विश्वास देतोय की आजचा दिवस इट इज गोइंग टू बी अ ग्रेट डे, अ मेमोरेबल डे इन युअर लाईफ। आयुष्याच्या स्क्रीनवर जेव्हा आपली बॅटरी थोडीशी लो होते, तेव्हा त्या बॅटरीचं लो बॅटरी नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्या आसपासचे जे नातेवाईक आहेत ते नक्कीच आपल्याला चार्ज करतात। पण पॉवर बँक, आपली जी खरी पॉवर बँक आहे ती म्हणजे आपल्या बॅचचे किंवा आपले सिनियर ज्युनियर हेच सगळे मित्र आणि मैत्रिणी। तर चला परत एकदा पॉवर बँकशी कनेक्ट होऊया। अगदी बरोबर आहे, पॉवर बँक तर आहेच, परंतु आपल्याला सोबत असते ते पॉवर बँक परत चार्ज करायला इलेक्ट्रिसिटीची। तर ते इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपले गुरुजन आहेत। तर या गेट टुगेदरमध्ये फक्त भेटीगाठी आणि मजा, फोटो एवढंच नाही, तर गुरुजन आपलं भेटून आपल्याला आशीर्वाद देत आहेत। हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याला योग्य मार्ग दाखवतो तो गुरु। तर हे जीटी म्हणजेच what the teacher is not more important what he teaches। सुरुवातीला आपण स्टुडंट म्हणून वावरलो, परंतु आता एक जबाबदार सामाजिक घटक म्हणून आपण इथे आहोत। दॅट चेंज इज द एंड ऑफ ट्रू लर्निंग। ह्या आमच्यातील चांगल्या बदलासाठी जबाबदार कोण आहे, तर हे आमचं कॉलेज आणि आमचे सगळे प्राध्यापक वर्ग। त्यामुळे त्यांना आमचा मानाचा सलाम। गुरुविना न मिळे ज्ञान, गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना नसे जगी सन्मान। जीवन भवसागर तराया, चला वंदूया गुरुराया।
मला इथे सांगायला जरूर आवडेल की ह्या गेट टुगेदरसाठी आम्ही किमान 30 ते 35 प्राध्यापकांना फोनवरतून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की आम्ही असा कार्यक्रम करतो आहोत आणि आपण आलात तर आम्हाला खूप चांगलं वाटेल. आम्ही आमची इच्छा व्यक्त केली. त्यापैकी जे आलेत आपल्यासमोर आहेतच आणि जे नाही येऊ शकले तर त्यांनी आपलं मेसेज व्हिडिओद्वारे रेकॉर्ड करून आम्हाला पाठवलेला आहे, तो आपण बघणार आहोतच. तसंच हे एक अद्वितीय GT करण्याची इच्छा सुरुवातीला समर वॅकेशनमध्ये जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आपल्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आपला जो ज्युनियर आहे विलास बोरसे यांनी बोलून दाखवली. त्याच्याबरोबर निखिल चव्हाण आहे. हा विषय सुरू झाला आणि मग त्याबरोबर जुळत गेले सगळे सिनियर देखील. प्रकाश शेलार सर आहेत, काझी मॅडम आहेत, त्याचप्रमाणे दुधमल सर आहेत, मादलापुरे मॅडम, गोडकी सर, चाटे सर, इंगोले सर, तसेच ज्युनियर देखील स्वप्नाली पंडित आहे आणि किशोर आहे. सगळ्यांची नावं जरी मी घेत नसलो तरी अप्रत्यक्षरित्या सगळेच या GTसाठी बरेच कष्ट घेतलेले आहेत सगळ्यांनी. कारण का तर हे सगळ्यांना एक अद्वितीय असं बनवायचं होतं. तर चला या JTमध्ये आता गुरुजनांप्रती विश्वास, प्रेम आणि निष्ठेचं जे प्रतीक आहे ते आपल्यातर्फे आपण त्यांचा मान सन्मान करून करूयात. कार्यक्रमाचा मुख्य गाभा जो आहे तो आहे माननीय शिक्षकांचा सत्कार आणि सन्मान. त्यासाठी आपण त्याकडे वळूया. सर्वप्रथम एक असे व्यक्तिमत्व जे त्यांच्या कर्तृत्वाने आज स्वतःला सिद्ध करत आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी 1986 बॅचचे जे माजी विद्यार्थी आहेत इथे हजर त्यांना मंचावर बोलवतो. ते म्हणजे या महाविद्यालयाचे सध्याचे डीन गंगासागरे सर. गंगासागरे सरांचा सन्मान करण्यासाठी 1986 बॅचच्या विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी मंचावर यायचं आहे. गंगासागरे सरांबद्दल काय सांगायचं? यांचा अनुभवावर आणि कृतीवर तसेच शिस्तीवर भर, आणि हे उपदेश करत नाहीत बरं तर थेट देतात अनुभव. तर चला सन्मान करूया आपले आदरणीय गंगासागरे सरांचा. सरांचं एक वाक्य सगळ्यांना आठवत असेल. गंगासागरे सर नेहमी म्हणतात, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायची म्हणजे सगळी कामं व्यवस्थित होतात. अर्थातच दिल भले सबसे मिलता नहीं फिर भी जुबान प्यारी रखो, हेच बहुधा त्यांना आपल्या सगळ्यांना सांगायचं असायचं. अगदी बरोबर अंजली. सरांचा सन्मान होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या सरांसाठी वाजवल्या पाहिजे. हा सन्मान म्हणजे फक्त सन्मान नसून त्यांनी आजपर्यंत जे 32 वर्ष या महाविद्यालयाला दिलेली आहेत, त्यांचं कार्य जे करतायत अगदी आत्मीयतेने सर काम करत असतात. सरांनी डीन पदाचा चार्ज घेतल्यापासून दरवर्षी महाविद्यालयाला वेगवेगळ्या ग्रँट मिळवून देत आहेत सर. मागच्या वर्षीची ग्रँट 1.5 कोटीची होती तर यावर्षी 2 लाखाची ग्रँट मिळालेली आहे आणि त्या ग्रँटद्वारे कॉलेजामध्ये विविध फॅसिलिटी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आणि कुठलंही काम अगदी सहजतेने करण्यासाठी त्याचं नियोजन महत्त्वाचं असतं. तर हे नियोजन करणं हे सरांचं वैशिष्ट्य आहे. नियोजनबद्ध काम हे सर करत असतात. तर गंगासागरे सरांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या. तसंच 1986चे जे आमचे माजी विद्यार्थी सिनियर आलेले आहेत त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर आपले लाडके डॉक्टर TY स्वामी सर यांचा सत्कार करण्यासाठी 1987 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना मंचावरती पाचारण करतोय आम्ही. TY स्वामी सरांबद्दल सांगायचं झालं तर जीवन जहां से शुरू अर्थात BMS पूर्ण केल्यानंतर प्रॅक्टिस सुरू करायच्या आत जीवन का पथ जहां से शुरू वह प्रॅक्टिस की सही राह दिखाने वाला गुरु असं आपण ज्यांच्याबद्दल म्हणू शकतो. अशा TY स्वामी सरांचा सत्कार करण्यासाठी 1987, 87, 88 आणि 89 बॅच, 87, 88, 89 बॅच.
TY स्वामी सरांबद्दल मला एक 2 लाईन बोलायच्या आहे. इट्स द सुप्रीम आर्ट ऑफ टीचर टू अवेकन जॉय इन क्रिएटिव्ह एक्सप्रेशन अँड नॉलेज व्हॉट ही हॅज डन फ्रॉम हिज लाईफ फॉर अस पीपल. आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर नेहमीच प्रयत्नशील होते आणि ते आपल्याला सतत इन्स्पायर करत राहिले की एफर्ट्स घेतले पाहिजे, पुढे जाण्यासाठी आपण नेहमी अभ्यास केला पाहिजे. आणि सर या ना यानंतर तयार व्हायचं 1990, 91, 92 आणि 93 बॅच. जोरदार टाळ्या TY स्वामी सरांसाठी. कोण कोण आहे? सर बोलताना म्हणायचे, सर नेहमी हिंदीत बोलत असत, अरे क्या रे, किया की नाही रे, ये पढा की नाही रे. तर सरांचे शब्द आले की आम्ही इन्स्पायर व्हायचो की आपल्याला यानंतर 1989 to 93 बॅचेसवाल्यांना मी विनंती करते की त्यांनी वायकोस सरांचा सत्कार करावा, सन्मान करावा. 89 बॅच, 90, 91, 92 आणि 93 या सर्वांनी यावं. वायकोस सरांबद्दल मी म्हणू इच्छिते, वाणी शीतल चंद्रमा, वाणी शीतल चंद्रमा, मुखमंडल सूर्य समान. अगदी स्मिता हास्य करणारे सर, नेहमी स्मित हास्य करत क्लासमध्ये यायचे, कधीही न रागावणारे. आणि रचना शारीर विषय त्यांनी आम्हाला सर्वांना अतिशय जिज्ञासापूर्वक शिकवलेला आहे. म्हणूनच की काय सर, तुम्ही रचना शारीर मध्येच आता प्राध्यापक झालाय. बरोबर ओळखलं अंजली की सरांनी रचना शारीर मध्ये इंटरेस्ट निर्माण केला आणि त्यामुळे मी आज रचना शारीर या विषयाचा प्राध्यापक म्हणून काम करत आहे. वायको सरांसाठी जोरदार टाळ्या आणि सर्व बॅचेससाठी. यानंतर 94 to 98, 94 to 98 सगळ्या बॅचेसच्या माजी विद्यार्थ्यांना मी विनंती करते, त्यांनी नपा देशपांडे आणि नपा देशपांडे सरांनाही माझी विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारावा. केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, ठीक आहे, 96 पर्यंतच्या बॅचेस यायचं आहे. 96 पर्यंतच्या बॅचेसनी यावे. 94, 95, 96, 94, 95, 96. संख्येअभावी खूप बरं वाटलं की कुठली तरी अशी बॅच आहे जिला संख्येअभावी आम्हाला थांबावं लागतंय आणि पुढच्या सरांचा ते सत्कार करतील. नापा देशपांडे सर म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर आपल्या सगळ्यांना आयुष्याचा पाठ शिकवणारे असे नापा देशपांडे सर. अगदी हसत खेळत आपल्या विषयाबद्दल गोडी निर्माण करत आणि प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे असे नापा देशपांडे सर. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात नापा देशपांडे सरांसाठी. पण मागच्या विद्यार्थ्यांनी विनंती आहे की जरा टाळ्यांचा आवाज त्यांच्या इथेपर्यंत पोहोचू देत.
यानंतर 97 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मंचाकडे यावे. 98 पर्यंतच्या बॅचेस, याच्या पुढे 98 पर्यंत बॅच, 97, 98. आणि मोमीन मॅडमला माझी विनंती आहे. (97, 98 बॅच) आणि मोमीन मॅडमला विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकार करावा. मॅडमच्या बाबतीत असं म्हणता येईल की अ टीचर विथ बिग हार्ट while shaping the little minds of first year. अंजली, आम्हाला आठवतं की मोमीन मॅडम या नेहमी लहान मुलांप्रमाणे आम्हाला क्लासमध्ये अगोदर बसायला लावायच्या. अरे कहाँ जा रहे, चलो बैठो क्लास में, ये आणि मग शिकवायला सुरू करायच्या. अष्टांग संग्रह हा विषय मॅडमने आम्हाला खूप छान शिकवला आणि श्लोक पाठांतराला पण सवय लावली. तुमची 99 बॅच आहे का? नाही राहू दे ना. 99 2000 बोलू. किती आहेत मग? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मोमीन मॅडमसाठी आणि उपस्थित सर्व बॅचसाठी देखील. पुढे विनंती आहे की 99 आणि 2000 बॅच याच्या विद्यार्थ्यांनी तयार राहावे. डॉक्टर अनिल काळे सर, डॉक्टर अनिल काळे सर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. 99, 2000 बॅच आणि NB स्वामी सरांना मी विनंती करते की त्यांनी हा सन्मान स्वीकारावा. आयुर्वेदाचंच नव्हे तर योग, द वे ऑफ लाईफ या विषयाची ज्यांनी आम्हाला ओळख करून दिली अशा NB स्वामी सरांचा सत्कार करण्यासाठी 99 आणि 2000 बॅच. थँक्यू सर. (99) आणि 2000 बॅच. हां हो. हात लावू नका असं बोला. हॅलो हॅलो हॅलो. NB स्वामी सरांबद्दल, NB स्वामी सरांबद्दल काय सांगणार. सरांनी आयुर्वेदच नाही तर द वे ऑफ लाईफ योगा याचंही प्रशिक्षण आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य होतं की ते 2000च्या पुढचे सगळ्यांनी तयार राहा आणि हो. खाली या म्हणा. 2000च्या पुढचे सगळे तयार राहिले. सर्व विद्यार्थ्यांना मित्राप्रमाणे ठेवणारे आणि मित्रांप्रमाणे त्यांच्याशी वागणारे असे NB स्वामी सरांसाठी जोरदार टाळ्या. नाही माझं झालं ना. हो हो. यानंतर ज्या बॅच राहिलेल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी तयार राहायचं आहे. 2001 पासून नंतरच्या सर्व बॅचेस येतील. जोरदार टाळ्या NB स्वामी सरांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांसाठी. हां, कृपा करून फोटो सर्वांना मिळणार आहे. फोटोच्या सगळ्या सॉफ्ट कॉपी सर्वांना दिल्या जातील, त्यामुळे वेगळे फोटो काढू नका. सर्वांना विनंती आहे, वेगळे फोटो काढू नका. यानंतर अनिल काळे सर यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती सन्मान स्वीकारावा. अनिल सरांविषयी सांगायचं तर सर्वात प्रथम माझे सिनियर, काय झालं यानंतर अनिल सर या ना. ते या कॉलेजचे माजी विद्यार्थी तर आहेतच,
आमचे सर्वांचे मित्र सिनियर आहेत आणि आता ते डीन पदावर कार्यरत आहेत. कृपया किशोरला विनंती आहे. डॉक्टर किशोर, डॉक्टर किशोर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. चला पुढे या, कार्यक्रम आपल्याला पुढे पुढे न्यायचा आहे. कृपया सर्वांना कृपया सर्वांनी व्हायचं आहे. कृपया सर्वांनी जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व विद्यार्थी हा, जसं की आपल्याला माहिती आहे, हे जे गेट टुगेदर आहे रेमिनिसन्स, हे फक्त पदवीधरांसाठी नाही तर पदव्युत्तर विद्यार्थी पण यामध्ये आपण समाविष्ट केले होते. तर इथे उपस्थित माजी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी यावे मंचावर आणि आपल्या महाविद्यालयाचे डीन हां पाखले सर, माजी पदव्युत्तर विद्यार्थी तो चिडला. डॉक्टर पाखले, डॉक्टर ओफळे यांनी डीन सरांचं स्वागत करायचं आहे. हां, पदव्युत्तर माजी विद्यार्थी आता डीन सर गंगासागरे सरांचं परत एकदा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत. मोनिका यादव यांनी यायचं आहे स्टेजवर. आपल्या महाविद्यालयामध्ये पहिलं जे PG आहे ते रसशास्त्र या विषयामध्ये सुरू झालं 2001 या साली आणि त्यावेळी फक्त एक विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळाली होती. परंतु आता जर पाहिलं तर एकूण 48 विद्यार्थी दरवर्षी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेशित होत असतात. इथे उपस्थित सर्व गुरुजनांचे आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. हॉलमध्ये उपस्थित इतर सर्व गुरुजनांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. वेळेसाठी आपल्याला लगेच पुढे जायचं आहे की आपल्याला जे उपस्थित नाहीत पण त्यांनी मेसेज दिलेला आहे ते व्हिडिओ बघणार आहोत आपण. सर्वप्रथम काबरा सरांनी जो आपल्याला मेसेज दिलेला आहे तो आपण ऐकूया. शांतता बाळगा. प्रथम बॅच पासून आतापर्यंत झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा, सगळ्या बॅचेसचा मेळावा आयोजित केला आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. डॉक्टर कृपया शांतता राखा. मला आमंत्रण दिले. या मेळाव्यास येणं मला खूप आवडलं असतं पण काही कारण आहेत त्यामुळे मी दिनांक 7 जुलै, दिनांक 13 ऑगस्ट 91 ते 7 जुलै 1997 पर्यंत या कालावधीत मी महाविद्यालयात होतो आणि काय चिकित्सा विभागात कार्यरत असताना अनेक विद्यार्थी घडले आणि या विद्यार्थ्यांनी स्वतःला समाजात प्रस्थापितही केलेलं आहे. आणि या प्रस्थापित विद्यार्थ्यांनी बघितल्यानंतर माझ्यासारखी शिक्षकाची मान निश्चितच उंचावते कारण यांचं कामच तसं आहे. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. 1-2 विद्यार्थ्यांची नावं खूप तोंडावरती आहेत पण मी घेणार नाही. हा बॅचेस म्हटलं तर पहिली बॅच म्हणजे मला आठवते बाहेरची ब्रदर्सची बॅच, नंतर ज्योत्स्ना भालके आणि जगताप यांची बॅच, अशा अनेक विद्यार्थ्यांची नावं मला सांगता येतील पण हे शक्य नाही. पण तरी सुद्धा या सर्व विद्यार्थ्यांनी समाजातील विविध क्षेत्रात स्वतःला प्रस्थापित केलेलं आहे आणि या प्रस्थापित केलेल्या विद्यार्थ्यांना
त्यांचं कामाचं सिंहलोकन केलं तर माझी मान निश्चित उंचावते. या मेळाव्यात तुम्ही मला आमंत्रण दिलं, मला खूप आनंद झाला, मला खूप आवडलं असतं. पण मला सुद्धा एका मेळाव्यासाठी, आमच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या मेळाव्यासाठी जामनगर इथं मला जायचं आहे. तिथंही मेळावा आहे. हा मेळावा 8, 9, 10 तारखेला, नोव्हेंबरच्या 10 तारखेला आहे. आणि सबब मला तिथं जायचं असल्यामुळे आणि गेल्या 4 महिन्यापासून त्याची तयारी चालू असल्यामुळे मी इथं येऊ शकत नाही. याची मला खंत आहे, त्या बाबतीत मी दिलगीर व्यक्त करतो. आणि विशेषतः म्हणजे या काबरा सर शिकवताना प्रॅक्टिकली देखील म्हणजे CVS शिकवताना ते मरमर्स तोंडाने आवाज काढून दाखवायचे. आम्हाला आठवत आहे की सरांनी CVS खूप डिसिजन्स छान शिकवले होते. नंतर आपण व्हिडिओ बघणार आहोत. DV कुलकर्णी सर, द्रव्यगुण विषयाचे प्राध्यापक. प्रिय मित्र हो, मागे थोडी शांतता बाळगा. माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी एकत्र आलेल्या तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन. बऱ्याच वर्षांनी अनेक जण एकमेकांना भेटत असतील, जुन्या स्मृतींची देवाणघेवाण होत असेल. द्रव्यगुणच्या सहलीमुळे आपले जास्त संबंध आलेले. कॉलेज म्हटले की मजा मस्ती मौज दंगा या गोष्टी आल्याच. मागे शांतता बाळगावी. काम शिक्षकांकडे असते. अशा वेळी थोडी कटुता निर्माण झाली असेल, कोणाला रागावलं असेल तर उदार मनाने तुम्ही विसरून जावे. आज तुमच्याबरोबर उपस्थित राहायला मला फार आवडले असते, परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या आनंदाला मुकत असल्याने वाईट वाटते आहे. मला खात्री आहे की आतापर्यंत तुमची सगळ्यांची यानंतर राजन कुलकर्णी सरांनी पण आपल्यासाठी मेसेज दिलेला आहे. नमस्कार, मी राजन कुलकर्णी. आज धाराशिवला उस्मानाबादला माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनाला येऊ इच्छित होतो. अत्यंत तीव्र इच्छा होती, परंतु वैयक्तिक कारणामुळे आणि काही विद्यापीठामध्ये माझे काही काम असल्यामुळे मी या अशा सुवर्ण आठवणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. अतुल आणि माझे इतर सर्व जे विद्यार्थी आहे त्यांनी मला अत्यंत स्नेहाने प्रेमाने बोलवलं होतं आणि मी ते स्वीकारलं सुद्धा होतं आमंत्रण. कारण शनिवार मला इथे वेळ मिळाला असता, परंतु काही दुसरं महत्त्वाचं काम निघाल्यामुळे आज विद्यापीठामध्ये माझे काही. आणि आता सुरा सर आणि छाया कुलकर्णी मॅडम यांनी आपल्यासाठी व्हिडिओ पाठवलेला आहे. सर्व प्रिय विद्यार्थी मित्र, आपण सर्वांना भेटून बरेच दिवस झाले, पण आपल्यापैकी हे सगळे व्हिडिओज आपल्या ग्रुपमध्ये शेअर करण्यात येतील. आपल्या सर्वांची खुशाली मला नेहमी समजत असते. आपण सर्वजण डॉक्टरी पेशामध्ये असो किंवा अन्य इतर क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वी काम करत आहात हे बघून आम्हाला खरंच खूप आनंद होतो. कारण विद्यार्थी हीच आमची खरी संपत्ती आहे. त्या धाराशिव म्हणजे उस्मानाबाद या महाविद्यालयाबद्दल सांगायचं मला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण आयोजित केलेल्या आयोजनात काही अपरिहार्य कारणास्तव मी उपस्थित राहू शकत नाही, तरी मला त्याबद्दल खूप खंत वाटते. भविष्यात आपल्या भेटीचा योग होईलच. मित्र, सर मॅडम बद्दलचं तुमचं प्रेम सगळ्यांना कळतंय. हे सगळे व्हिडिओज ग्रुपमध्ये शेअर करण्यात येतील, तर कृपया शांतता राखा. यानंतर लास्ट व्हिडिओ तलमले सरांचा. SY देशपांडे सरांनी पण मेसेज दिलेला आहे. पितृतुल्य व्यक्तिमत्व ज्यांनी सगळ्या मुलींना नेहमी धाकात ठेवलंय. मला वाटतं या वाक्याशी सगळ्या मुली इथल्या सहमत असतील. एक 1999 बॅच पासूनच्या. तर आशा देशपांडे सरांनी पण व्हिडिओ पाठवलाय, तो पण ग्रुपमध्ये शेअर करण्यात येईल.
असतो. मी एक विद्यार्थी आहे, पूर्ण देशाचा एक शुद्ध नागरिक म्हणून काम करणार आहे असा संकल्प त्याच्या मनात असतो. त्या दृष्टीने त्याची दळणवळण ही नेहमी सुरू असते. विद्यार्थी दशा संपल्यानंतर आपण कुठे आहोत तेव्हा तो मागोवा घेत असतो. हा मागोवा घेत असताना आज आपण कुठे आहेत, कुठल्या क्षेत्रात काम करतो आहे आणि समाजाने कोण आहेत. नाही हे हां विद्यादान करे हो. तलमले सरांचा शेवटचा व्हिडिओ आपण बघूया. पूर्वक अशा शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की मी डॉक्टर संजय राघवजी तलमले 1998 पासून 2013 पर्यंत इतक्या प्रदीर्घ काळामध्ये मी उस्मानाबादला होतो. अधुरे अपुरे अधुरे अपुरे सारे तुझसवे व्हावे पुरे. अधुरे अपुरे सारे तुझसवे व्हावे पुरे. होऊन या प्रसन्न आम्हावरी, होऊन या प्रसन्न आम्हावरी. गुरुराया तू असेच नेहमी सतत विद्यादान करी. ही विनंती सर्व गुरुजनांना करत आज इथे आपल्यामध्ये जे प्रत्यक्ष उपस्थित आहेत त्यापैकी एक एक गुरुजनांना आम्ही इथे आपल्या सगळ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी बोलवत आहोत. तर सर्वप्रथम TY स्वामी सरांना आम्ही इथे मंचावर बोलवतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आयत प्रिय मित्रांनो, आज काय मार्गदर्शन करणार नाही आहे. एवढा सगळ्यांना बघून मला एक अलौकिक आनंद झालेला आहे. आणि तेवढा विद्यार्थ्यांना मी बघितले, सगळ्यांचं वजन खूप वाढलेलं आहे. म्हणजे सर्वांनी सुखी आणि आनंदाचं आहे असं आम्हाला द्योतक होते. म्हणून मी सर्वांना तुमच्या वेळ काढून, तुम्ही सगळं काय आता काय साधारण व्यक्ती नाही आहे, तुम्ही सगळं खूप बिझी प्रॅक्टिशनर्स आहे आणि लाखो लोकांना तुम्ही सेवा देत आहे, त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि तुम्ही पूर्ण समाजामध्ये एक मोठा प्रभावी व्यक्ती आहे सगळे. ते त्यांच्या ये संस्थाला आणि एक तुमच्यासोबत जोडलेला व्यक्ती म्हणून मला खूप आनंद होत आहे. आणि जीवनात आपण वेगळे चॅलेंजेस स्वीकार करून तुम्ही पुढे जात आहे. तुमचे सुखी समृद्धीसाठी पुन्हा आमच्या पूर्णपणे शुभेच्छा आहे. आम्ही तुमचे जीवनामध्ये एक आठवण करण्यासारखे व्यक्ती तुमच्यासोबत आहे. आणि तुम्ही सगळे पण आम्हाला एक विशेष आमच्या जीवनामध्ये एक इम्पॉर्टंट घटक आहे असं आम्हाला समजतो. आणि रिअली आय लव्ह यू पीपल. स्टील आय एम व्हेरी मच अटॅच्ड. So many of the students has been there with me for with a long gap, and I am proud that many of our students not only became a good teachers, good administrators, in addition to their routine practice. I hope your life will be more better than this, and I wish all you best. Thank you for coming to this institute. थँक यू व्हेरी मच सर. युअर वर्ड्स आर ऑलवेज इन्स्पायरिंग फॉर अस. त्यानंतर मी वायकोस सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आमच्यासाठी बोलावे. सर माईक देऊ तिथे. आदरणीय अधिष्ठाता, 2 अधिष्ठाता त्यावर आणि एक मित्र आहेत, एक विद्यार्थी आहेत. आवाज येतोय? सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आलात आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्यासोबत मला इथं राहता आलं आहे, येता आलं आहे, याबद्दल मलाही खूप मी जास्त वेळ इथं नव्हतो. 95 इतकाच वेळ. हां हॅलो. हां
तर मी 88 ते 95 या महाविद्यालयात होतो आणि त्यावेळेस फक्त एक 3-4 बॅचेस माझ्यासमोर या महाविद्यालयातून बाहेर बरेचसे आणि बरेचसे नवीन चेहरे पण दिसत आहेत. बरेचसे आपापल्या व्यवसायामध्ये यशस्वी झालेत आणि या गोष्टीचा मलाही आनंद आहे, अभिमान आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्यातर्फे हार्दिक काही घेणार नाही आहे आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर मी NB स्वामी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ महाविद्यालयाचे आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर गंगासागरे सर, बारामती आयुर्वेद कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर काळे सर, डॉक्टर वायको सर, डॉक्टर नापा देशपांडे सर, डॉक्टर मोमीन मॅडम, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो गेट टुगेदरचा प्रोग्राम अरेंज केलेला आहे त्यामध्ये मागील बॅचचे सर्व विद्यार्थी मॅक्झिमम संख्येने तुम्ही इथे उपस्थित झालात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्ही सगळे जे आहेत ते एवढ्या चांगल्या प्रकारे सेटल आहात, चांगल्या पदावर आहात, हे तुमची चांगली प्रगती बघून मला खूप आनंद झाला आणि या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना भेटता आलं त्यामुळे देखील खूप आनंदी आहे. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती हो आणि खूप चांगल्या याच्यात उन्नत अशा प्रगतीपथावर तुम्हाला पाहता यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. मी मोमीन मॅडमना विनंती करतो की त्यांनी पण आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित गुरुजन वर्ग आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या बॅचचे जमा झालेले या ठिकाणचे सर्व विद्यार्थी किंवा प्रतिष्ठित व्यक्ती समाजातील या सगळ्यांचं अगोदर मी स्वागत करते. शेळके बिल्डिंग जिथं तांबरी विभागामध्ये रेंटनं आपलं कॉलेज सुरू होतं तिथली बॅच, त्यानंतर या परिसरामध्ये जी पत्र्याचं शेड आहे त्या ठिकाणची बॅच आणि त्यानंतर आता तुम्ही जिथे उपस्थित आहात त्या बिल्डिंगमधली बॅच, अशा 3 बॅचेसचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करते. आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहात, काही अकॅडमिकमध्ये आहात, काही वेगवेगळ्या रिसर्च ॲक्टिव्हिटीजमध्ये आहात. अशा वेगवेगळ्या पदावर आपल्या शिष्यांना पाहणं हीच खरी गुरुदक्षिणा आहे असं मी समजते. यापुढेही आपण असेच प्रगती कराल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवतो. अतिशय मोजक्या शब्दात पण सगळ्या गोष्टींचा सार मॅडमनी सांगितलेला आहे. कारण सगळ्या विद्यार्थ्यांना समोर पाहणं आणि ते आता उच्च पदावर काम करत असताना ते बघणं हे खूप तीच गुरुदक्षिणा असं मॅडमनी म्हटलेलं आहे. यानंतर मी नापा देशपांडे सरांना विनंती करतो की त्यांनीही मंचावर यावं. आजच्या कार्यक्रमाचे अधिष्ठाता आणि अध्यक्ष गंगासागरे सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, हे चालू आहे ना, थोडंसं ट्रिमर्स आहेत हाताला त्याच्यामुळे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, आपण सर्वांना मानाचा नमस्कार. नमस्कार याच्यासाठी अध्यक्ष महाराज, मी 5 मिनिटं जास्त बोलणार आहे बरं का. नमस्कार याच्यासाठी 3 टप्प्यात तुम्हाला मी आता पाहतो आहोत. मला एका
कविवाऱ्याचं गाणं आठवतंय, द्वंद्वार्थी ते, कोण होतास तू काय झालाच तू, तशी कोण होतीस तू कशी दिसतेस तू. ही वस्तुती आहे. आमच्यामध्ये बदल झालाय तसा तुमच्यामध्ये बदल झालाय. प्रत्येकाला नाव विचारावं वाटलं, प्रत्येकाचं नाव सांगितल्यानंतर कळलं, पण आठवणी मात्र तशाच होत्या. मित्र, आयुष्याच्या कालखंडात 3 टप्प्यात आपण कार्यरत असतो. कधी बाळाच्या भूमिकेत असतो, कधी लालाच्या भूमिकेत असतो. आता तुम्ही सर्वजण पालकत्व या भूमिकेत आहात. प्रत्येकाची लग्न झालेली असतील, झालीतच. तुमच्या सगळ्या दाम्पत्य जीवनाला, मुलाबाळांना शुभाशीर्वाद. दुसरी गोष्ट अशी, दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व असा त्रिवेणी संगम या ठिकाणी मी बघतो आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण सर्वजण ज्ञात आहात. कोणी अकॅडमिकमध्ये आहे, कोणी प्रॅक्टिशनर आहे, कोणी नेतेगिरी करत असेल. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे जो तो फुलतो आहे, फळतो आहे. एका मला आठवतंय, बॅच आठवणार नाही, पण एका विद्यार्थिनीने एक प्रार्थना म्हटली होती. ती मी 2 ओळीत म्हणणार आहे. अतिशय चांगली प्रार्थना आहे. शेवटी आयुष्याच्या अखेरीस सगळ्यापुढं काय मागायचं असतं? समाधान मागायचं असतं. तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. एका कविवरानं हे साध्यंत उदाहरण आपल्या जीवनाच्या पटलावर ठेवलेलंच आहे. मी प्रार्थना एक ओळ मी म्हणणार आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ द्यायची आहे. पुन्हा फर्स्ट इयरला आपण वर्गात बसल्यासारखं तुम्हाला फील आला पाहिजे. हाच याच्या पाठीमागचा उद्देश आहे, बाकी काही नाही. सुरू करूया. आज माझा आवाज नेहमीप्रमाणे चालणार नाही आहे. आवाज थोडासा बसला आहे, थरथरतो आहे, सांभाळून घ्या. सदाचार संकल्प संवेदना दे, सदाचार संकल्प संवेदना दे. जगी चांगले तेची आमुच्या मना दे, जगी चांगले तेची. सदाचार संकल्प संवेदना दे, जगी चांगले तेची आमुच्या मना दे. मुलांना फुलांना फलांना मुलांना, मुलांना फुलांना फलांना मुलांना. तया जागण्या मुक्त संवेदना दे, जगी चांगले तेची आमुच्या मना दे. सदाचार संकल्प संवेदना दे, जगी चांगले तेची आमुच्या मना दे.
तुटतात फुलतात हळुवार नाती, तुटतात फुलतात हळुवार नाती, तया जोडण्या मुक्त संवेदना दे, जगी चांगले तेची अमुच्या मना दे, जगी चांगले तेची अमुच्या मना दे. धन्यवाद. सर, खरंच हाडाचं शिक्षक ज्याला म्हणतात ते हे आहे. सरांनी या वयातही 40 पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शांत केलं आणि त्यांच्याकडून वदवून घेतलं. आणि सदाचाराची खरंच या वयात गरज असते. जे काही कॉलेज लाईफमध्ये आपण वागलोय बरोबर चुकीचं ते सोडून आता या वयामध्ये आपण आपल्या शरीराकडे आणि आपल्या आचरणाकडे लक्ष दिलं पाहिजे, हे नक्कीच. थँक्यू सर. अनिल सर, यानंतर अनिल काळे सरांना मी मंचावर पाचारण करतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. मंचावर उपस्थित माझे गुरुजन वर्ग, माननीय अधिष्ठाता गंगासागरे सर, माझे बालरोगाचे गुरु श्री स्वामी सर, NB स्वामी सर, मोमीन मॅडम, वायकोस सर आणि देशपांडे सर आणि सर्व उपस्थित गुरुजन वर्ग. खरं तर गुरुजनांनीच बोलायचं आहे. मी जरा ऑड मॅन आउट आहे इथं, पण 1-2 मिनटं बोलेन. माझं 89ची बॅच होती. आय विल जस्ट टेक 1 मिनिट. आणि मी जेव्हा इथं शिक्षणाला आलो ग्रॅज्युएशनला, तेव्हा आय वॉज स्ट्रगलिंग विथ मराठी. मला मराठी तेव्हा यायची नाही फारशी. त्याच्यानंतर मी MDला जयपूरला गेलो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाला. तिथं 3 वर्ष घालवले. पण आत्ताही सगळ्यात जास्त आठवणी हे ह्या 4.5-5 वर्षाच्या उस्मानाबादच्या येतात. आय डोंट नो हाऊ, काय कारण आहे माहीत नाही, पण इट्स अ फॅक्ट. कळालं कारण कळालेत. खूप मजा केली त्या 4.5 वर्षांमध्ये. खूप लिमिटेड सोर्सेस होते. जवळपास सगळ्याच म्हणजे एक 2-4 बॅचेसच्याच फारशा म्हणजे थोड्याशा ओळखी होत्या. बाकी लोकांच्या फारशा कॉन्टॅक्ट आला नाही. पण जे काही शक्य होतं, जे काही आज छोट्याशा सिटीमध्ये करू शकत होतो, सर्व मजा केली. अँड आय विल अश्युअर यू सर, ऑर्गनायझर्स अँड डीन सर अँड ऑल माय टीचर्स, की जे थोडीफार राहिलेली मजा आहे ते आम्ही 1 दिवसात या पूर्ण करून घेऊ. थँक्यू. अनिल सर, अशीच मजा सगळ्या विद्यार्थ्यांनाही करायला मिळत त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये. आणि ती मजा करत करत तुम्ही स्वतःला घडवलेलं आहे, हे मात्र आम्ही सगळ्यांना इन्स्पिरेशन आहे ते, की सर आज डीन पदावर कार्यरत आहेत बारामती येथे. धन्यवाद सर. Thank you all the teachers for inspiring us to be the best version of ourselves. तर आता कार्यक्रमाचा पुढचा टप्पा थोडासा संवेदनशील पण अत्यावश्यक. लोग अच्छे हैं बहुत दिल में उतर जाते हैं. लोग अच्छे हैं बहुत दिल में उतर जाते हैं. एक बुराई है बस, ये हमें छोड़ चले जाते हैं. The candle may go out, but the memories of its light remain forever. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, संवेदनात्मक सगळ्यात अवघड कार्यक्रमाचा जो भाग आहे तो आता पार पाडला जातोय. आणि आपल्या कॉलेजच्या 35 वर्षाच्या काळामध्ये काही अप्रिय घटना घडल्या, काही शिक्षक तर काही विद्यार्थी आपल्याला सोडून गेलेले आहेत. तर त्या सर्वांसाठी आज आपण सभागृहामध्ये एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. तर सर्वांना विनंती की आपल्या स्थानी 2 मिनिटं उभे राहायचं आहे.
ओम शांती शांती शांती. स्वर्गीय श्री कादरी सर, जगधने सर, त्याचप्रमाणे खटे सर आणि सर्व विद्यार्थी, मुळे सर, रचना शाळेचे, या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. या सगळ्यांच्या बद्दल एवढंच म्हणावंसं वाटतंय, आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहतील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. तर आता वळूया कार्यक्रमाचा जो पुढचा भाग आहे, अचीवमेंट्स. या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि त्यांची उल्लेखनीय कामगिरी इथे आम्ही प्रत्येकाचा उल्लेख करणं थोडंसं कठीण आहे, वेळेचं आपल्याला मर्यादा असल्यामुळे. हो नाही तर आम्ही जेव्हा फोटोज मागितले प्रत्येकाला, तर प्रत्येकाने भरपूर फोटो दिलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या अवॉर्ड्सचे फोटो आम्हाला मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी केलेलं आत्तापर्यंतचं काम, त्यांचं हॉस्पिटल एस्टॅब्लिश्ड, त्यांचं जे वर्क आहे, ह्या सगळ्यांच्या आम्हाला फोटोज प्राप्त झाले. त्याचा एक आम्ही व्हिडिओ तयार केलेला आहे, तो आम्ही तिकडच्या हॉलमध्ये दाखवणार आहोत. इथे वेळेअभावी या सर्व विद्यार्थ्यांचे भरपूर कौतुक करण्यासाठी एक आणि सगळ्यांनीच आपल्याला जे शिकवलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून आपण आपल्या भावी आयुष्यामध्ये उभे आहोत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करतानाच किंवा पूर्ण केल्यानंतर आपापले ध्येय तर आपण साध्य करत होतोच, उत्तम कामगिरी केली, कोणी छान प्रॅक्टिस करत होतं, तर कोणी सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करून त्यांनी राज्याची सेवा करत आहेत आपल्यापैकीच काही जण, तर काही जण प्राध्यापकांचा आदर्श घेऊन आयुर्वेद महाविद्यालयामध्ये सध्या प्राध्यापकांचं काम पण करत आहेत. ह्या सगळ्यांच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण एवढंच म्हणू शकतो की आपल्यापैकी प्रत्येकच जण आपल्या आपल्या परीने काम तर करतच आहे, पण ज्यांनी कोणी ह्या विशेष सगळ्या उपलब्धी प्राप्त केलेल्या आहेत त्यांच्याबद्दल म्हणता येईल की फर्स्ट थिंक, सेकंड बिलीव्ह, थर्ड ड्रीम अँड फायनली डेअर. हे या मार्गावर जी लोक चालली आणि हे करत असताना नेहमीच स्टे पॉझिटिव्ह, वर्क हार्ड अँड एन्जॉय द जर्नी या मंत्र जपाद्वारे ज्यांनी ही यशाची शिखरं गाठलेली आहेत त्या सर्वांचं आमच्याकडून आणि आपल्या सर्वांकडूनही आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात अगदी दिलसे अभिनंदन करत आहोत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना इथे शुभेच्छाही देत आहोत. आणि एवढं असतानाही आज हे सर्व प्रतिष्ठित आणि सर्व माजी विद्यार्थी जे समाजामध्ये प्रतिष्ठा त्यांनी स्वतःची मिळवलेली आहे, आज इथे आपल्या गुरुसाठी, आपल्या मित्रांसाठी आणि आपल्या कॉलेजसाठी इथे एकत्रित आलेले आहेत. तर ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. वी लव यू सिनियर्स, वी लव यू ज्युनियर्स. एकदा जोरदार टाळ्या आपणा सर्वांसाठी, स्वतःसाठी. त्यातल्या काही प्रातिनिधिक स्वरूपात काही लोकांना मी इथे बोलण्याची संधी देत आहोत. परत वेळेची मर्यादा आहे, तर आपण जसं ग्रुपवर टाकलेलं आहे की 3 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे, तर तसं यायचं आहे आणि प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो डॉक्टर प्रकाश टिलार, 87 बॅच. जोश कमी झाला आहे. हाऊ इज द जोश? ओके. सर, बिफोर टू स्टार्ट आपण ती PPT इथे पण चालू करू शकतोय, ज्यामध्ये फॅमिली पिक्स आहेत, तर आपण ती बघूया आणि सायमल्टेनियसली ऐकूयात सरांना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गंगासागरे सर, नापा देशपांडे सर, स्वामी सर, NB स्वामी सर, मोमीन मॅडम, वायकोस सर आणि माझा मित्र अनिल काळे. खरं तर माझी बॅच जी आहे ती 86च्या नंतर 87ची दुसरी बॅच आहे, परंतु 86ची बॅच आणि आमची 87ची बॅच हे जवळपास आम्ही एकत्रच शिकलो, म्हणजे एकच क्लासमध्ये आम्ही शिकायचो. त्याच्यामुळं आमच्या दृष्टिकोनातून 86ची बॅच ही काय अशी वेगळी नव्हती. आज आपल्या कॉलेजच्या स्थापनेला जवळपास 38 वर्ष झालेली आहेत.
आणि या 38 वर्षानंतर मला वाटतं पहिल्यांदाच सगळ्या मुलांची अशी एकत्रित ॲल्युमिनी मीट होत आहे आणि त्यासाठी आदरणीय गंगासागरे सरांचं खरोखरच आपण अभिनंदन करूयात की त्यांनी हा योग जुळवून आणला. कारण जेव्हा रौप्य महोत्सवी वर्ष होतं 2011 त्यावेळी मी बऱ्याचदा कॉलेजमध्ये येऊन कार्यक्रम होईल का या दृष्टिकोनातून प्रयत्न केला होता, परंतु तो योग आज जुळून आला आहे आणि खरंच ही आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. गंगासागरे सरांमुळे हे सगळं घडतं आहे. हे जे कॉलेज सुरू झालं त्याचा एक इतिहास आहे की त्यावेळी मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि त्यांना हा मागास भाग आहे आणि इथे मेडिकल कॉलेज सुरू करा असं म्हटलं आणि त्यावेळी त्यांनी शासकीय आयुर्वेद कॉलेज सुरू झालं. शासकीय आयुर्वेद कॉलेज सुरू झालं. आमची जी ॲडमिशन झाले ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक जुनी बिल्डिंग होती त्यामध्ये आमचं कॉलेज सुरू झालं. सेकंड इयरला आम्ही नंतर किरायाच्या बिल्डिंगमध्ये गेलो आणि इंटर्नशिप आमची बाजूच्या गोडाऊनमध्ये झाली आणि त्यानंतर आम्ही मात्र इथे शिकू शकलो नाही. परंतु ही जी बिल्डिंग झाली आहे त्यासाठी आमच्या ज्या 4 बॅचेस होत्या यांनी सातत्यानं प्रयत्न केले. मी माझ्या 9 टर्म्समध्ये 6 टर्म्समध्ये आमचे संप झालेले होते आणि त्या संपानंतर हे कॉलेज झालेलं आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे. त्यावेळचे आमचे सगळे सिनियर्स आहेत त्यावेळेस मुंबईपर्यंत जाणं, मोर्चा काढला, त्याच्यानंतर आम्ही उपोषणं केली आणि त्याच्या परिणामी हे कॉलेज आपल्याला मिळालं. आणि त्यावेळी एक गोष्ट मी आवर्जून नमूद करू इच्छितो. आवाज येतो खूप. आज 38 वर्षानंतर ही जी बिल्डिंग आहे, हे जे कॉलेज आहे, याच्या उभारणीमध्ये त्यावेळचे उस्मानाबादचे आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब यांचा त्यावेळेस आवर्जून उल्लेख करून की त्यांनी आपल्याला खूप मदत केली आणि त्यावेळी हे कॉलेज उभं राहू शकलं. कारण त्यांना आपण योग्य ते श्रेय द्यायला पाहिजे. आपल्याला या कॅम्पसमध्ये जरी शिकता आलं नाही तरी मला या कॅम्पसचा आणि माझा सातत्यानं संपर्क येत राहिला, कारण मी प्रॅक्टिस इथेच करत होतो आणि त्यामुळे जवळपास प्रत्येक बॅचचे विद्यार्थी माझ्याकडे काही ना काही कारणानं येत होते आणि कॉलेजचे कर्मचारी आणि आमचे आदरणीय गुरुजनसुद्धा माझ्याकडे सर्टिफिकेटसाठी यायचे आणि त्यामुळे जवळपास कॉलेजच्या प्रत्येकाला माझं कधी ना कधी सर्टिफिकेट दिलं गेलेलं आहे. आमच्यापैकीच काही जे मित्र आहेत अनिल काळेसारखे जे आता इथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत, सध्या ते बारामतीचे डीन आहेत आणि कदाचित भविष्यात उस्मानाबादचे डीनसुद्धा होऊ शकतील. ही खूप आनंदाची बाब आहे. आमचे बरेचसे मित्र यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पोस्टवर आहेत आणि ते आनंदाची गोष्ट आहे. शेवटी एक बराच सिनियर झालो होतो आम्ही. आता वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की आता आमच्या मुलांचे लग्न होतील अशा टप्प्यावर आम्ही आहोत. त्यामुळं नवीन जे मुलं आहेत त्यांना एक गोष्ट मी आवर्जून निश्चितीने सांगू शकतो, माझ्या आयुष्याचं मी सांगू शकतो, तुम्ही अन्यायाविरुद्ध लढा, अन्याय सहन करू नका, परंतु इथिक्स सोडू नका. ही खूप महत्त्वाची बाब आहे. तुम्ही जे काय करायचं ते इथिकली करा, अन्यायाविरुद्ध लढा, एवढंच मी सांगेन. आणि ज्या पद्धतीनं आज आपण इथे 38 वर्षानंतर भेटलोत, तर मला वाटतं की कॉलेजचा सुवर्ण महोत्सव 50 वर्षानंतर जेव्हा साजरा होईल तेव्हाही आपण इथं भेटूयात आणि तो सुवर्ण महोत्सव आपण निश्चित साजरा करूयात आणि या कॉलेजचं रूपांतर एका आंतरराष्ट्रीय अशा आयुर्वेद संशोधन केंद्रामध्ये व्हावं एवढी इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आपल्या कॉलेजच्या पहिल्या बॅचच्या डॉक्टर सुनंदा वाघमारे. मित्र हो, नमस्कार. मैत्रिणींनो, तुम्हालाही नमस्कार. आदरणीय हॅलो सर्व गुरुजन वर्ग आणि व्यासपीठ यांना शतशः वंदन आणि सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी सुनंदा, डॉक्टर सुनंदा आत्माराम क्षीरसागर पूर्वाश्रमीची आणि सुनंदा राहुल वाघमारे सध्याची. आपल्या कॉलेजला जवळजवळ 40 वर्ष झाले हे डॉक्टर शेलार यांनी आत्ताच सांगितले.
मी फर्स्ट बॅचची शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून पाऊल ठेवले या घटनेला जवळपास 38 वर्षे झालेली आहेत. काळ खूप मोठा गुरु असतो, तो आपल्याला सोबत घेऊन चालत राहतो. कधी आपण त्यासोबत खुशीने चालतो तर कधी नाखुशीने. पण आज सर्वांसोबत भेटताना मला फिरून 18-19 झाल्यासारखं वाटतंय थोडं. सर्वप्रथम मी आपल्याला आमच्या बॅचची सुरुवात म्हणजे कॉलेजची सुरुवात हे सांगू इच्छिते. थोडक्यात काय तर आम्ही म्हणजे पायाभरणीचे दणकट दगड आणि तुम्ही सर्वजण यावर चढलेला मुकुट. तसं ही वास्तू आम्हाला फारशी आमची वाटत नाही, कारण आमचं कॉलेज इथं झालेलंच नाही आहे. हॉस्पिटलच्या जुन्या इमारतीत अवघी 25 विद्यार्थ्यांची बॅच होती आमची, पण त्यातही आम्ही खुश होतो. आता सध्या कॉलेजने भरपूर प्रगती केलेली आहे. कॉलेजला आपल्याच कॉलेजचे सर डीन म्हणून लाभलेले आहेत आणि डीन सर माननीय गंगासागरे सर या कॉलेजला नवीन उंचीवर घेऊन जातील याची मला पूर्ण खात्री आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. यानंतर 89 बॅच डॉक्टर अरुण दुधमल सर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. प्रमोद दानासपुरे. हॅलो, सर्वांना नमस्कार. आदरणीय गुरुजन वर्गांना सविनय अभिवादन मी केलेलंच आहे. परत एकदा सविनय अभिवादन करतो. या ठिकाणी म्हणजे आम्ही कॉलेज सोडल्यानंतर मी या कॉलेजमध्ये जवळपास 3 ते 4 वेळेस आलेलो आहे. मी आयुर्वेद कॉलेज सायन येथे प्राध्यापक म्हणून रोगनिदान विषयात कार्यरत असल्यामुळे परीक्षानिमित्त आणि इतर ॲकॅडमिक वर्क असल्यामुळे सर्व गुरुजनांचा नेहमीच संपर्क आणि फोनवरती बोलणं होत असतं. परंतु प्रत्यक्ष कॉलेजमध्ये या ठिकाणी 2 वेळेस मी परीक्षा पण घेतलेली आहे आणि अनिल किंवा इतर जे माझे मित्र आहेत त्यांच्यासोबत पण खूप वेळेस या ठिकाणी आलेलो आहे. पण मध्यंतरी जसं शेलार म्हणाला की एक गेट टुगेदर झालं होतं, पण त्यावेळेस आमच्याशी कदाचित कम्युनिकेशन त्यावेळेस इतकं फास्ट नव्हतं जसं व्हॉट्सअप वगैरे आजचा बदललेला आहे. त्यामुळे कम्युनिकेशन न झाल्यामुळे आम्ही त्या ॲल्युमिनीला उपस्थित राहू शकलो नाही. परंतु ह्या ॲल्युमिनीमध्ये सक्रिय सहभाग घेता आला ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये एक मेंबर म्हणून. आणि या रेमिनिसन्स जे नाव आहे ते या ॲल्युमिनीसाठी मी सजेस्ट केलं होतं, ते सर्वांनी मान्य केलं. या संस्थेच्या आठवणी जर बघितल्या तर खरं तर मला आजही स्टेजवर बोलताना मी विद्यार्थ्यांना शिकवताना कधी मला प्रॉब्लेम येत नाही, परंतु एक भाषण द्यायचं म्हणलं की कठीण काम होऊन जातं. आजही माझी तीच परिस्थिती आहे. या ठिकाणी मी या कॉलेजमध्ये जेव्हा फर्स्ट टाईम स्टेजवरती बोलायला आलो होतो त्यावेळेस मला आठवतं आहे अजून की मला बोलता पण आलं नव्हतं. म्हणजे अशी परिस्थिती असताना म्हणजे व्यक्तिमत्व घडवण्याची जबाबदारी जी असती संस्थेची ती या ठिकाणी या संस्थेने, शासकीय संस्था आहे, शासकीय संस्थेमध्ये कशा पद्धतीने व्यवहार चालतात आपल्याला माहीत आहे. परंतु त्यावेळेसचे आमचे गुरुवर्य जेवढे पण होते, आजही जे शासनामध्ये कार्यरत असणारे अध्यापक आहेत त्यांना जाणीव आहे की हे मुलं कशा पद्धतीने येतात. ग्रामीण भागातून येणारे मुलं आहेत, यांच्या परिस्थिती कशी आहे, यांचं राहण्याचा, या सगळ्या गोष्टी आम्हाला रस्त्यावरती भेटल्यानंतर उकळकर सर असतील, खान सर असतील, स्वामी सरांनी ते एवढं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना केलेलं आहे की त्यांच्यामुळेच आम्ही खास करून PG होऊ शकलो. मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो की आम्हाला जे काय आमच्या बॅचचे सगळ्यात जास्त त्या काळात जे PG झाले, आम्ही काळ्या असेल, घोंगड्या असेल, चोंडीकर असेल, बिराडे असेल, मनीषा कुलकर्णी असेल, आमच्या बॅचमध्ये जवळपास 6 जण, म्हणजे आमची बॅचेस कितीची होती 15 ते 16 लोक, त्यातले आम्ही सगळेजण मोस्टली 6 जणांनी PG केलेलं आहे. आणि हे सगळं जेव्हा मार्गदर्शन त्यावेळेस PGसाठी एंट्रन्स एक्झाम असते हे आम्हाला स्वामी सरांमुळे कळालं. बरोबर आहे काळे? तर असे मार्गदर्शन करणारे शिक्षक या
प्राध्यापक ज्या संस्थेतून आम्हाला मिळाले त्या संस्थेचं मी या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो. सर्व अध्यापकांचे ऋण व्यक्त करतो की या पद्धतीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये काही ना काही आम्हाला आर्थिक आणि सामाजिक उन्नती आणि शैक्षणिक उन्नती सगळ्याच बाबतीमध्ये आम्हाला या संस्थेचा मोलाचा हातभार आहे. मदर इन्स्टिट्यूट म्हटल्यानंतर आपल्याला पहिली शाळा आठवते. शाळा जी संस्कार देते ती संस्कार आपण पुढे जाऊन आपल्या कॉलेज जीवनामध्ये ते अंगीकृत करत असतो आणि कॉलेजमध्येच खऱ्या अर्थाने आपल्या व्यक्तिमत्त्वाची घडण होत असते. ती व्यक्तिमत्त्वाची घडण घडवण्याचं काम जे आहे आपल्या कॉलेजच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळतं आणि या संस्थेने ते पूर्णतः केलेलं आहे असं मला वाटतं. तर यामुळे मी सर्वांचे या ठिकाणी जमले त्याबद्दल त्यांचे आमच्या 4-5 जणांच्या प्रयत्नाने जैनपण आहे. आणि स्वप्नाली मॅडम कुठे आहेत त्यांचा मी आवर्जून उल्लेख करतो. स्वप्नाली मॅडम हां की त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि ही आजची ॲल्युमिनी घडून आणली. खास करून गंगासागरे सरांनी या निवडणूक काळ आहे म्हटलं ॲल्युमिनीचा कार्यक्रम होतो का नाही पण सरांनी आम्हाला वेळ दिला आणि हे ॲल्युमिनी घडून आणले. तर या निमित्ताने मी सर्वांचे परत आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अरुण सर. ते सद्गदित मनाने सरांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. सर आता सायन एडेड कॉलेजला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यानंतर प्रशांत कोथळकर 95 बॅच याला मंचावर आमंत्रित करतो. वेगवेगळ्या बॅचचे विद्यार्थी बोलत असताना ते आपल्या आपल्या भावना व्यक्त करताना कॉलेजची. मित्र नमस्कार, राम राम. मी मूळचा धाराशिवचाच. तुमच्या सगळ्यांना आज परत भेटताना खूप आनंद वाटतो आहे. माझी बॅच 1995. इथं आदरणीय अधिष्ठाता सर गंगासागरे सरांचं एक वाक्य सांगतो की माझा 100% क्लास करणारा मी एकमेव विद्यार्थी. मला त्याचा अजून अभिमान वाटतो सर. तसेच नाफा देशपांडे सर, स्वामी सर, दोन्ही स्वामी सर, मोमेन मॅडम, काळे सरांचा फार परिचय नंतर आला. या सगळ्यांना मी इथं अभिवादन करतो. 1995च्या बॅचला जसं शेलार सरांनी सुरुवात सांगितली कॉलेजची, तसं या बिल्डिंगमध्ये पहिली बॅच म्हणून जी आली ती आमची बॅच होती. त्याचा आम्हाला आनंद वाटतो. त्याशिवाय हॉस्पिटल जे सुरू झालं त्या हॉस्पिटलमध्ये एक्सरे युनिट, OT हे सुरू करण्यासाठी शासनाला फक्त सांगण्यासाठी की आम्ही इथे विद्यार्थी आहोत. तर त्यावेळेस माझे ज्युनियर आणि सिनियर आम्ही एक जो इंटर्नशिपमध्ये मोर्चा काढला होता. त्यानंतर कॉलेज बरंच चांगलं सुरू झालं. थोडक्यात काय की पेशंट लोकांना कळालं की इथं एवढे डॉक्टर्स आहेत तर दाखवायला गेलं पाहिजे आणि हॉस्पिटलची संख्या, पेशंटची संख्या वाढायला लागली. या कार्यक्रमासाठी आत्ता जसं ह्या सरांनी उल्लेख केला, ज्युनियर स्वप्नाली, निखिल, अतुल जैन सर, माझे सहकारी बोरसे सर आणि या सर्वांना सहकार्य केलं आदरणीय गंगासागरे सरांनी, ज्यामुळे आपण सर्व या गुरुछत्रछायाखाली एकत्र आलो आणि आपण जे काय आयुष्यात जे यशस्वी झाले आहोत त्याच्यासाठी एक आशीर्वाद किंवा पाठीवर जी एक थाप लागते कौतुकाची ती परत मिळवण्यासाठी आपण मातृसंस्थेत इथं आपण जमा झालो. त्या माझ्या सर्व मित्रांना मी पुनश्च धाराशिवचा राहणारा म्हणून परत एकदा अभिवादन करतो, आपले स्वागत करतो. आणि परत जसं आत्ता सांगितलं की 50व्या वर्षी आपण परत एकदा एक मोठा सुवर्ण महोत्सवी कॉलेजचा कार्यक्रम निश्चित घेऊया. त्यावेळेस मी इथेच असेन. आमचे इथले लोकल धाराशिवतर्फे मी परत आपल्या सर्वांना त्यावेळेस स्वागत करण्यासाठी इथं सज्ज असेन. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत. 94 बॅच येत आहे सुनील मोरे. नाही, अच्छा 94 बॅचचा मी स्वतःच आहे. एक आठवण मला फक्त सांगायची आहे. जेव्हा प्रवेश घेतला ते आमचं कॉलेज होतं. मध्ये विषय होता रचना शारीर, परंतु ते कळायचं नाही. डिसेक्शनला बॉडीज नव्हत्या आणि मुक्कावार सर होते त्यावेळी, म्हणजे साठे सरां. तर आम्ही त्यासाठी मुक्कावार सरांना घेराव घातला होता आणि आम्हाला बॉडीज उपलब्धच करून दिल्या पाहिजे यासाठी आम्ही 8 दिवस सातत्याने त्याचा हे घेतलं पुरावा आणि आम्हाला त्यावेळी बॉडीज मिळाल्या होत्या. हां, सुनील मोरे माझ्या बॅचमेट. नाव दिलं नव्हतं. हॅलो, हां सर्वांना नमस्कार. मी सुनील मोरे, डॉक्टर सुनील मोरे,
सध्या छत्रपती संभाजीनगर येथे आहे. आता आजच्या ह्या कार्यक्रमासाठी जी काही तयारी होती ती व्हॉट्सॲपद्वारे साधारण 5 ते 6 महिन्यापूर्वीपासून चालू आहे. शेवटी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या कोणी म्हणजे आपण हा कार्यक्रम तर सर्वांचाच होता, पण त्यातली त्यात ज्या डॉक्टर्स ज्यांनी प्रयत्न केलेत त्या सर्वांचे अभिनंदन. आणि असाच कार्यक्रम आपण 50व्या वर्षी घेण्याचं मनोगत डॉक्टर शेलार सरांनी सांगितलं, त्याप्रमाणे परत एकदा घेऊ. धन्यवाद. थँक्यू सनील. नक्कीच आपण परत एकदा असंच जीटी घेऊया. यानंतर श्रीपाद टिळे यांनी यायचं आहे. हां सर. आदरणीय व्यासपीठ, समोरील बसलेले माझे सर्व गुरुजन वर्ग आणि पालकापासून ते मुलापर्यंतच्या वयाचे माझे सर्व मित्र. माझी बॅच 97ची आहे. आमच्या 97 या बॅचचे काही वैशिष्ट्य मी सांगणार आहे आणि रिकॉल करून देणार आहे. तर या 97च्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे 25ची बॅच असलेली सगळ्यात छोटी बॅच असलेली ही माझ्या माहितीस तो शेवटची बॅच असेल. दुसरी शांतता. दुसरी आमचं जे ॲडमिशन झाले ते एंट्रन्स थ्रू न झालेले म्हणजे ग्रुपवर ॲडमिशन झालेली आमची शेवटची बॅच. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीची सुद्धा आमची शेवटची बॅच. त्याच्यानंतर नाशिक युनिव्हर्सिटी झालेली आहे. त्याच्यानंतर नाशिक युनिव्हर्सिटी झाली होती. या अशा थोड्या वैशिष्ट्यपूर्ण आणि खडतर काळातून गेली आमची बॅच. तर या बॅचबरोबरच त्या कॉलेजविषयी सांगायचं म्हणजे असं सांगेल की या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे छोट्या आणि मोठ्या बिल्डिंगमध्ये दोन्ही ठिकाणी क्लासेस करणारी सुद्धा ही आमचीच शेवटची बॅच होती. त्याचबरोबर मित्रांनो, मी थोडक्यात माईक आहे दुसरं. अच्छा, आवाज येत नाही आहे. ओके, माईकचा प्रॉब्लेम. अच्छा, ओके. हां, हॅलो. हां, ओके. हॅलो. मित्रांनो, सगळ्यांच्या मनात किंवा समाजामध्ये आपण वावरत असताना सगळ्यांच्या मनात एक भावना असते की कॉलेजने मला काय दिलं. कॉलेजने मला काय दिलं तर मी एक सांगेल, कॉलेजने मला माझ्या जगाला माझी ओळख करून दिली. कॉलेजने जगाला माझी ओळख करून दिली. एवढं अनमोल कार्य माझ्या कॉलेजने माझ्यासाठी केलं आहे. त्याचबरोबर आपण या करोनाच्या काळामध्ये किंवा यामध्ये जे आपले जवळचे एकदम जीवाभावाचे हृदयस्थ लोक मिस केले, त्यांनाही मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि एक आत्ताच्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल, तुम्हाला माहीत नसेल आम्ही कसल्या परिस्थितीतून आलेलो आहोत. आम्ही म्हणजे आपण सगळेच, कारण जेव्हा गव्हर्नमेंटला येतो ना तेव्हा आपल्या सगळ्या आर्थिक परिस्थिती आपली म्हणजे राहण सहान काय आहे किंवा आपण कशा डिप्रेशनमधून इथे आलेलो असतो. आणि तरी मी तुम्हाला एकच सांगेल की आपण कोणत्या परिस्थितीत इथे आलोत याच्यापेक्षा एक विश्वास ठेवा, एक असा विश्वास ठेवा की स्वतःला या परिस्थितीवरनं जज करू नका. कारण भविष्यामध्ये तुमच्याकडून खूप महान कार्य होणार आहे याची हा विश्वास आणि हे स्वप्न मनाशी उराशी बाळगून तुम्ही कॉलेज जीवनातला एक एक क्षण जगायला शिका. हा क्षण पुन्हा येणार नाही, हे अनमोल क्षण पुन्हा येणार नाहीत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आणि पुढील येणाऱ्या सर्व बॅचेसला सांगेल की कॉलेज जीवनातला एक एक क्षण आनंदाने जगा. शेवटी जाताना एवढंच सांगेल
शेवटी जाताना एवढंच सांगेल, आपल्या कॉलेजमध्ये होणाऱ्या चुका, या सगळ्या गोष्टी, घडलेल्या घटना याला विसरण्यासाठी सर्वांसाठी एक सांगेल की फॉरगिव्ह मी बट डोंट फॉरगेट मी, फॉरगिव्ह मी बट डोंट फॉरगेट मी, एवढं बोलून मी या क्षणाचा साक्षीदार झालो याचा मला अतिशय आनंद आहे आणि सर्व संयोजकाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.